की शानदार पारी खेली उन्होंने आखिर 700 तक मुकाबले को जीत की उम्मीद कायम रखी और आखिरकार मुकाबले को जीत दिलाया उन्होंने यहाँ पर। तेजस यानी उल्लास चमदरे इनके दोनों से गुजारिश करके पहली मर्तबा हम दोनों के शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का खिताब देंगे। जाइए जगदीश जी ऊपर। तेजस और उल्लास उनसे गुजारिश करेंगे आपके शुभ हाथों से इस खिलाड़ी को नवाजें। बहुत ही शानदार पारी यहाँ पर खेली, 26 रनों की शानदार पारी रही और मुकाबले में 100% योगदान दिया और अपनी काबिलियत को साबित किया जगदीश नाइक ने, तीसरे नंबर के सबसे खतरनाक खिलाड़ी। मुकाबले का आगाज कीजिए। योगेश राउत, जो भी आपकी फोटोग्राफी बाकी है तो जल्दी लीजिए, समय हमारे पास बाकी कम है आज, क्योंकि आज हम 2 घंटा देरी से हैं कुछ तकनीकी कारण। राउत जी जल्दी कीजिए, अपनी फोटोग्राफी खत्म कीजिए, मुकाबले को अहम दीजिए यहाँ पर। तर तसेच आमचे बघितले आमच्या पालगावचे युवा अधिकारी अंबरनाथ प्रदीप मडवी शुभाग मध्ये प्रदीप यायचा पण व्यासपीठावरती योग्य तो सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून। प्रदीप मडवी मॅन फ्रॉम सर। तो सबरा टीम को अंदर जाना है यहाँ पर और बल्लेबाज के लिए न्योता मिला भारत टीम को, उनसे भी गुजारिश करेंगे कि आपके ओलंपिक बल्लेबाज मैदान के प्रस्थान कीजिए, क्योंकि हमारे पास समय कम है और आपको मुकाबला बहुत ही जल्दी शीघ्र ही आपको शुरू करनी है। ये देखिए किस प्रकार की ये टीम मैदान पर अंदर उतरती हुई अपना अनोखा अंदाज, अपना बिल्कुल अलग जज्बा दिखाती हुई टीम मैदान के ऊपर प्रस्थान करती हुई। टॉस जीता यहाँ पर कुर्सावरा टीम ने और पहले फील्ड करने का फैसला किया भारत टीम का न्योता मिला बल्लेबाज का। तो हमारा यहाँ पर स्पेल खत्म होता है। अब कहीं भी मैदान आप देखते रहना। स्वर्गवासी हिंदू हृदय समाज 2017 का बहुत ही खूबसूरत मंजर कमेंट्री बॉक्स में परिवर्तन होगा। यहाँ पर मैं गुजारिश करूंगा कमेंट्री के लिए यहाँ पर राहुल भोईर को कमेंट्री के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा। बहुत बहुत शुक्रिया। थँक्यू। आमचे बागेश माथे सुद्धा येतात, चांगले सिंगर आहेत ते आमचे बालगावचे। थँक्यू सर। तेव्हा आपण वया सामन्याकडे यावेळेस आपण सामना बघू। मैदानावरती विचार करा कुरसावरा विपक्ष सामना असणार आहे मैदानावरती भाल, या दोन संघांमध्ये गावदेवी भाल विपक्ष कुरसावराचा सामना मैदानावरती, कारण का सावरा संघाच्या माध्यमातून ननबिगीचा कौल प्रथम जिंकला सावरा संघाच्या संघनायकाने निर्णय घेता क्षेत्ररक्षण करण्याचा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पण सामना बघितला मैदानावरती आरसीसी पेठ विपक्ष बादवड, जेव्हा जेव्हा बादवड संघाला पॅलेंडी लागली तेव्हा सर सामनाच्या कोणीच्या मैदानावरती तब्बल 10 धावेची पॅलेंडी लागली होती आणि सामना 30 धाव्याने जिंकला होता हा बादवड संघ। का सातत्याने मात्र पण थोडंसं मात्र काही तांत्रिक कारणामुळे तो संघ इथं उशीर आला होता। तसं आपण वेळ कमी घ्या योगेश इंद्रेकर, आपण लवकर काय ज्या तुमच्या सूचना असतील तुमच्या काय यावेळेस तुमचे काय नियम असतील तुम्हाला समजून द्या। मैदानावरती सावरा संघाचा सामना लगेच सुरू करू। आजचा तब्बल 4था दिवस आणि भरपूर संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग यावेळेस मैदानाच्या चौफेर येतात, कारण का बसण्याची व्यवस्था केली आहे। भगव वातावरण सातत्याने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना राबविली गेलेली आहे। सातत्याने चांगलं क्रिकेट, कारण का 3 संघांनी क्वालिफाय केले, 3 संघ मात्र डोंबिवलीमध्ये मिलाम करतात। पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं गावदेवी उंबारली संघ, आपण दुसऱ्या दिवसामध्ये बघितलं तर आगाथन संघ किजुमुंडे संघ जातात। तिसऱ्या दिवसामध्ये बघितलं आपण कालच्या दिवसामध्ये निलेश कापसे यांचा वाडेकर संघ, म्हणजे 3 संघ क्वालिफाय झाले सुपर 6 मध्ये। तर आजचा 4था दिवस नक्कीच व्यावसायिक संघ सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतील, तर त्याची लॉस्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेच। सातत्याने नवीन संकल्पना सर आपण बघितल्या स्पर्धेच्या माध्यमातून, नवीन लावण्य आपण बघितल्या स्पर्धेच्या माध्यमातून। सातत्याने मैदानाच्या चौफेर भगव वातावरण, निशाणी सुद्धा आपण धनुष्य बाण 2 सातत्याने चांगली नवीन योजना सातत्याने मात्र यावेळेस सर्वांची राडके मंगितला दुया असो त्याच्यानंतर शेतनाथ दुया असो या सर्वांचं सातत्याने भरपूर चांगला कॉम्बिनेशन असतो। सर्व मात्र गावातील वरिष्ठ अधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते असो किंवा सर्व संघ असो या सर्वांना सातत्याने चांगला हातभार लाभला असते स्पर्धेसाठी। तर चला आपण जरा वेळ कमी घ्या, सामना आपण सुरू करू। सावरा विपक्ष गावदेवी भाल असा सामना असणाऱ्या मैदानावरती तर नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला सावरा संघाच्या संघनायकाने, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा। तर निमंत्रण दिलं यावेळेस नक्कीच WW टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली। गौरव सावंत सातत्याने या स्पर्धेमध्ये युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 198 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जातो। तर नक्की जे आम्हाला ऐकतात सर्वांचं मी नक्कीच सतत आभार व्यक्त करीत। सातत्याने भरपूर सारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलाय। तर गेम प्ले होतोय
तेव्हा सामन्याकडे दोन्ही संघाला आमच्या व्यासपीठाकडून आमच्या मान्यवरांकडून खूप खूप शुभेच्छा. तर सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दोन दिग्गज संघ आमने सामने, एका बाजूला गावदेवी भाल संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती हा सावरा संघ असणार आहे. तसं आघाडीच्या फलंदाज मैदानावरती यावेळेस नेहाल सोमनाथ राणे, दोन आघाडीचे फलंदाज मात्र यावेळेस सोमनाथ राणे आणि नेहाल मात्र स्ट्रायकरला फलंदाज आहेत. तर पहिले षटक गोलंदाज रमेश टेंबे. पहिला चेंडू ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये, तोपर्यंत डॉट बॉल ऑन साईडला मारायचा प्रयत्न केला. मात्र यावेळेस चांगल्या प्रकारचा चेंडू, पहिला चेंडू चांगला फेकला रमेश टेंबेचा वापर केला गेला सावरी संघाच्या माध्यमातून. तर दोन आघाडीचे फलंदाज गावदेवी भाल संघाच्या माध्यमातून सोमनाथ राणे आणि एका बाजूला आपण बघतो मैदानावरती नेहाल मात्रे. बालविपक्ष सावरा. सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दोन दिग्गज संघ आमने सामने असणार आहे. 5 चेंडू बॅकफुटा गेले होते, जबरदस्त यावेळेस क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानावरती. यावेळेस पहिला दमदार भगवा चौकार. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझे वरदेवी आईचे कामथ गावाला, माझे वरदेवी आईचे. नक्कीच आमच्या व्यासपीठावर सुद्धा आमचे कॅमेरामॅन मिलन पाटील सुद्धा मात्र यावेळेस ही स्पर्धा सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून आमच्या व्यासपीठाची पूर्ण यावेळेस कव्हरेज ते स्वतः करते. स्वतः मात्र यावेळेस गौरव सावंत यावेळेस सातत्याने भरपूर परिश्रम, भरपूर मेहनत सातत्याने त्यांच्या माध्यमातून बघितली गेली. त्या स्पर्धेच्या माध्यमातून 8 दिवसाचा शेड्यूल, संडे टू संडे तब्बल बघू शकाल. भरपूर मोठा कालावधी या स्पर्धेचा आणि भरपूर सगळ्यांना प्रेक्षक वर्ग. हा चेंडू वन्स अगेन जबरदस्त क्रिकेट मैदानावरती बॅकफुटला गेले होते पॉईंटच्या डोक्यावरून. या दरम्यान धावा येतील. तर हा षटकार येतोय. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती डिसिजन तुम्ही योग्य तो आमच्या पण योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा सातत्याने. षटकार येतो. चांगल्या प्रकारचं क्रिकेट नेहाल वापसी जे नेहालने बघितलं गेलं तर हा चेंडू ऑन साईडला भिडकावून दिला शेवटी विकेट. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती चेंडू वन बॉल संदर्भ भगवा चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या अजून 4 नाही वाटेल. धावसंख्या धापाल होते आतापर्यंत तब्बल येतात विजय तर 14 धावा धापालकावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट सतत विचार केलं तर जबरदस्त आपण स्पर्धा बघतोय. चांगलं वातावरण, दुपारचं सत्र मात्र यावेळेस जवळजवळ येतो. चांगल्या प्रकारचे यावेळेस वातावरण आपण जर ग्राउंड साजरे पूर्णपणे भगमय वातावरण. नक्की शिवजयंती म्हणजे बघितलं शिवजयंतीच्या दिवशी या स्पर्धेचा सांगताचा दिवस असेल. भरपूर जोमाने म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी केली जाईल. शिवछत्रपती शिवाजी महाराज सध्या त्यांची प्रतिमा आपण बघतो. नक्कीच त्यांची विचार आमचे उल्हास जमदारे समाजसेवक करवई गाव यांचं शुभागमन झालंय. तर यायचं मान्यवरांनी आमच्या व्यासपीठावर तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. 14 धावा धापालकावरती चांगलं क्रिकेट. नेहाल मात्रे शपथ झाले होते दरम्यान सॉफ्टबॉल चेंडू घेऊन काढला. मिस टायमिंग शॉट आहे. जज मात्र होतोय ते क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत या धावा कंप्लीट होतील. तब्बल 2 धावसंख्या अजून 2 येते. धावसंख्या धापालक स्कोर मोजून 16. 16 धावा धापालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते. या दरम्यान पहिलं P1चं रमेश टेंबेचा वापर केला गेलाय. यावेळेस सावरा संघाच्या माध्यमातून सावरा विपक्ष गावदेवी भाल असा सामना मैदानावरती आपण बघतोय. खेळाचं पहिलं सत्र आणि दुपारच्या या सत्रामध्ये रगरगत्या उन्हामध्ये हा सामना मैदानावरती आपण बघतोय. स्ट्रायकरला नेहाल मात्रे. हा चेंडू यासाठी चेंडू मध्ये दरम्यान थोडासा बाटॉनचा पार केला. चेंडू जातो या दरम्यान शॉट फाईंड केला. चेंडूची फील्ड होती तोपर्यंत सिकी सिंगल कंप्लीट. 1 धाव येते. धावसंख्या अजून 1 नाही. धावसंख्या धापालक तब्बल पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा धापालकावरती येत आहेत. तर पहिलं षटक संपलं गेलं. बघितलं तर पहिल्या षटकाने चांगला पण क्रिकेट पहिला चेंडू डॉट केला. त्याच्यानंतर एक चौकार बघितला. त्याच्यानंतर एक षटका दाखवला. त्याच्यानंतर अजून एक चौकार. सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी सर्कल पाबंदीच्या या पहिल्या षटकामध्ये मात्र सध्या त्यांनी चांगल्या प्रकारचं क्रिकेट गावदेवी बाल संघाच्या माध्यमातून नेहाल मात्रे. चला आपण जरा वेळ कमी घ्या. फक्त 25 मिनिटं असतील. योगेश त्याची आपण दखल घ्या. 25 मिनिटांमध्ये खेळाचं पहिलं सत्र संपणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
भरपूर मोठ्या आपण स्पर्धा सातत्याने 4थ्या दिवस स्पर्धेचं आणि भरपूर संख्येने प्रेक्षक वर्गाने भरपूर आम्हाला प्रेम दिलाय या 4थ्या दिवसामध्ये. स्कोर मोजून 17 विराट लॉस 17 धावा धापालकावरती चांगली सुरुवात, कारण का सर्कल पाबंदीच्या या पहिला P1 षटकामध्ये जास्तीत जास्त चांगला क्रिकेट 6च्या 6 चेंडू घेऊन काढले नेहाल म्हात्रेने. त्याच्यावरती तब्बल 17 धावा उभारल्या, कारण का पहिला चेंडू डॉट गेला आणि त्याच्यानंतर बॅटचा पेस कोला सातत्याने जबरदस्त आपण क्रिकेट बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या धाबा होती आतापर्यंत 17 धावा आपण बघतोय. षटक क्रमांक दरम्यान पहिलं संपलाय. सर्कल पाबंदीच्या P2 आणि P1 जास्त या षटकामध्ये जास्त जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न होईल का बालसंघाचा, हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. कारण का 17 धावा अगोदरच लावल्यात. मात्र आता यावेळेस षटक क्रमांक दुसऱ्या मार्गाचा असताना हा चेंडू दरम्यान टायमिंग शॉट आहे, क्षेत्र जज करतोय, भरपूर वेळ आता चूक करतोय, कारण का 4 क्षेत्ररक्षक सर आले होते. मात्र यावेळेस थोडंसं मात्र नजर, कारण का जेव्हा जेव्हा चेंडू आकाशामध्ये गवस निघतो तेव्हा तुमची नजर अतिशय तीक्ष्ण अतिशय चांगल्या प्रकारची असली पाहिजे. तोपर्यंत या धावा अजून 2 येतील. धावसंख्या डबल येतात. मात्र 19 धावा नेहाला एक संधी लाभली. 19 धावा धाबालकावरती षटक क्रमांक दुसरं सर्कल पाबंदीचं रोहिदास षटक क्रमांक दुसरा असताना मार्गस यावेळेस सावरी संघाच्या माध्यमातून त्याचा मात्र यावेळेस वापर केला गेला. हा चेंडू लिडिंग एज जज करतो यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कॉल नाहीये. मात्र कीपरनं आपले काम चोखपणे बजावलंय. पहिलं विकेटचे पतन, पहिला फलंदाज बाद नेहाल म्हात्रे. बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू डीजे. नक्कीच यावेळेस दुपारचं सत्र आणि आमचे डीजे मास्टर सुद्धा मात्र चांगलं संगीत पप्पी दे पारूला चांगलं संगीत मग सातत्याने लोकप्रिय संगीत शांताबाई असू त्याच्यानंतर पप्पी दे पारूला बाई वाड्यावर या लोकप्रिय संगीत मध्ये सातत्याने मात्र क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर या संगीताचा जास्तीत जास्त वापर. ज्यावेळेस पहिलं विकेटचं पतन यावेळेस सातत्याने बघितलं पहिला ब्रेक थ्रू लावून दिल्या मैदानावरती रोहिदासचा वापर केला गेला. सावरी संघाच्या माध्यमातून नवीन प्रकारच्या मैदानावरती गेले तेजस म्हात्रे. 1 डाऊनसाठी एक चांगला खेळलो, एक चांगल्या प्रकारचा क्रिकेट सातत्याने दाखवण्याची चिकरते एक भागीदारी मात्र यावेळेस बंधनी चिकरते मैदानावरती बालसंघाला. सोमनाथ राणे हा चेंडू ऑन साईडला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक येतात लॉंग झोन मधून, चेंडूची फील्ड होते सिंगल कंप्लीट अचूक फेक ऑन द स्टंप. यावेळी क्षेत्ररक्षक होते नवनाथ, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत फक्त सिंगल, कारण षटक क्रमांक दुसऱ्या मार्ग असते सर्कल पाबंदीचं. या दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 गेल्याच्या बाहेर असतील. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न एका बाजूला गावदेवी बालसंघाचा, कारण गावदेवी बालसंघाने सुरुवात चांगली केली. तब्बल पहिल्या P1 षटकामध्ये बघितलं 17 धावा आणि त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण बघतोय. रोहिदास लिंगे गुंदेच्या बरावरती सावरा संघाच्या माध्यमातून तेजस म्हात्रे. हा चेंडूसाठी सापड्याने घेऊन काढलाय. आता चेंडू जातोय डीप टाका, चेंडूची फील्ड सिंगल कंप्लीटचा प्रयत्न होतोय का, कॉल केलाय धोका बाद का तोपर्यंत फलंदाज बाद. गरज होती का असा प्रश्नचिन्ह, कारण का सिंगल झाली होती. त्याच्यानंतर सोमनाथने कॉल केला तेजसला की धाव बनवायची आहे, तालमेल चुकीचा. तोपर्यंत फलंदाज बाद. धावचीच्या माध्यमातून अजून एक झटक्या मैदानावरती बाल संघाला. नवीन प्रजामध्ये प्रदीप मात्र जातोय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. 3ऱ्या क्रमांकाचा 1 डाऊन साठी गेलेला फलंदाज. मात्र यावेळेस अतिगाई संकटात नाही, गरज होती का असा प्रश्नचिन्ह, कारण की असं एक धाव झाली होती. कारण षटक क्रमांक अजून दुसरा मार्ग असते. एक चांगला फलंदाज मात्र यावेळेस गमावलाय. सातत्याने तेजस मात्र एक चांगला खेळाडू, कारण 1 डाऊन साठी गेलेला खेळाडू अतिशय चांगलं क्रिकेट त्यांनी जातो या सीझन मध्ये. 2016 किंवा 17चा आपण विचार जर केला तर तेजस मात्रने चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. तर यावेळेस फलंदाज बाद झाल्या. स्कोर मोजून 21, लॉस ऑफ 2 विकेट्स. आघाडीचा फलंदाज बघितलं निखिल म्हात्रे, त्याच्यानंतर तेजस म्हात्रे बाद झालाय. नेहाल म्हात्रे माफ करा, नेहाल म्हात्रे बाद झाले, त्याच्यानंतर तेजस म्हात्रे बाद झालाय. तर नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती यावेळेस प्रदीप म्हात्रे 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. रोहिदास लिंगे हा चेंडू ऑन साईडला घेऊन काढलाय. कधी विकेटची फील्ड होतीये मिड विकेट झोनला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल क्षेत्ररक्षक होते सागर मात्र यावेळेस चांगले क्षेत्र सागरच्या माध्यमातून धावसंख्या अजून 1 ने येते. स्कोर मोजून 22, लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावा धापालकावरती येतात. षटक क्रमांक मार्ग असते. ये जगदीश
तर याच दरम्यान आमच्या मंचावरती आगमन झाले आगरी युवक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय दुर्वाजी धुळे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. हार्दिक स्वागत. हिचं आगरी समाजाचे आमचे अध्यक्ष शुभागमन झालंय. हा चेंडू सापड्याने घेऊन करा अपशॉट सिलेक्शन. जबरदस्त क्रिकेट फक्त दिशा दिली आहे. डोक्याचा जास्तीत जास्त वापर. फरार चौकार. डीजे किसी चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तोपर्यंत जबरदस्त क्लास ट्रॅप नेतादी फाटका जमिनीलगत फाटका आपण बघितला. कारण थोडंसं बॅकफुटला गेले जागा बरवली बघितलं कारण क्षेत्ररक्षक पॉईंटला त्याच्यात बॅकफुट पॉईंट झोन मधून जबरदस्त क्लास ट्रॅप नेतादी फाटका तोपर्यंत 4 धावा अजून येते 4 धावा धावसंख्या दाबल 26. तर धावसंख्या दाबल आतापर्यंत तब्बल येत आहेत 26 धावा दाबलगवरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. यावेळेस 2 षटकाचा खेळ संपलाय. पण बघितलं पहिलं षटक रमेश टेंबेचं त्यांनी मध्ये धावा खर्च केला 17. त्याच्यानंतर रोहिदास लिंगे हे गोंदवलेने मध्ये धावा खर्च केला 9. एक सफलता मध्ये प्राप्त केली. त्याच्यानंतर धावचीच्या माध्यमातून तेजस मात्रे बाद झाला. तर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप मात्रे आणि दुसऱ्या बाजूला आघाडीचा फलंदाज मैदानावरती यावेळेस सोमनाथ राणे. यावेळेस 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पुन्हा एकदा पंकज टेंबे. पंकज टेंबेचा वापर यावेळेस सावरा संघाच्या माध्यमातून कुर सावरा विपक्ष गावदेवी भाल. हा चेंडू प्रदीप साडी फुटवर्कचा अजिबात वापर नाहीये. जागेवरून शॉर्टसरीचा करायचा प्रयत्न होता. मात्र यावेळेस तुम्हाला जर धावा बनवायचे सर तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल. देरे हरी खाटल्यावरी असं होणार नाहीये. तुम्हाला मेहनत जास्त करणं अतिशय महत्वाचं. मध्ये यावेळेस तसं काय होत नाही कारण फुटवर्कचा अजिबात वापर नाहीये. फुटवर्क मला जास्त केला. माझा आवडता खेळाडू विश्वजित ठाकूर जबरदस्त त्यांचा फुटवर्क आहे सर. हा चेंडू ऑन साइडला माझा प्रयत्न होता. फलंदाज चारुक आणि चीत चुनीच्या दिशेमध्ये होते लाईनमध्ये तोपर्यंत फलंदाज धावचीतच्या माध्यमातून माफ करा एसटी चीत फलंदाज यावेळेस प्रदीप मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. तर फलंदाज जेलची दे का एसटीची दे योगेश इंद्रेकर स्टंपिंग. नक्कीच एसटीच्या मध्ये अजून एक फलंदाज बाद झालाय. विचार सातत्याने यावेळेस थोडासा आत्मविश्वास खचला असेल सातत्याने. मात्र यावेळेस फलंदाज बाद होत्या. नवीन फलंदाज जातो मैदानावरती निखिल म्हात्रे नवीन फलंदाज मैदानावरती झालो. यावेळेस मात्र नवीन फलंदाज 5व्या क्रमांकाचा फलंदाज आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज सोमनाथ राणे. 2 डावकुऱ्याचे चांगले फलंदाज बालसंघाच्या माध्यमातून या फलंदाजांनी जर एक पार्टनरशिप एक भागीदारी जर बनवली तर जास्त धावसंख्या बनवू शकेल. या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हा गावदेवी बाल विपक्ष कुर सावरा 2 दिग्गज संघ आमने सामने. हिचं बदलापूर विभागामधील हा सावरा संघ आपण दुसऱ्या बाजूला बघतोय डोंबिवली विभागातील मलंगड विभागातील मैदानामध्ये यावेळेस हा बाल संघ. धावसंख्या तब्बल 26 धावा. हा चेंडू दादा निकेसाठी पहिल्या चेंडू ऑन साइडला घेऊन काढला. या शॉट सिलेक्शन ते क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. चेंडूची फेक तोपर्यंत चांगला संवाद दोघांमध्ये चांगला तालमेल. यावेळेस कॉम्बिनेशन चांगला दोघांमध्ये तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. वांगणी विभागामधील पण बघतो यावेळेस सावरा संघ समोर येतोय. सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट दुपारच्या रगरगत्या होण्यामध्ये कारण दुपारचा 1 वाजतो आणि दुपारच्या रगरगत्या होण्यामध्ये तेवढीच चांगल्यावर बघतो भरपूर मोठी टुर्नामेंट. सातत्याने मात्र या स्पर्धेची वाट बघत असतात आमचा लाडका प्रेक्षक वर्ग. त्यांच्या भेटीसाठी मात्र हे 8 दिवसाचा हा कालावधी. हा चेंडू भिडकावून दिलाय. ते क्षेत्र जज करतोय. खराब शॉट सिलेक्शन चूक होणार नाही. विकेट मनाचा प्रयत्न होता. मोठा फलंदाज बाद निखिल मात्रे बॅक टू पॅव्हिलियन.
जर विचार जर केला तर मच्छिंद्र सर पहिल्या षटकामध्ये बघितला आपण 17 धावा, त्याच्यानंतर बघितल्या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि या षटकामध्ये कमी धावा. म्हणजे क्रिकेट हा सरडे मामाने रंग बदलणारा क्रिकेट बघितलं गेलं तर क्रिकेट आणि राजनीती या कोणत्याही क्षणाला मात्र आपले रंग बदलू शकेल. आपले मत असलेल्या सातत्याने मत विचार कौशल्यामध्ये भरलेला क्रिकेट सातत्याने आपल्या या गोष्टी बघायला भेटतील येणाऱ्या दिवसांमध्ये. कारण का तब्बल 8 दिवसाचा शेड्यूल, कारण का शिवजयंतीला सांगता या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस असणार आहे. भगवमय वातावरण. हा चेंडू सॉफ्टने फक्त सन्मान दिले चेंडूला बॅकफुट पॉईंटला. चेंडूची मैदानामध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडू मात्र कार्पेटच्या मधून गेला होता. चेंडू क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया करायच्या. चेंडू येणं वाकणं उचलणं आणि फेकणं तोपर्यंत भरपूर वेळ जातोय. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आतापर्यंत 3-0. 30 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते 3. कारण का यावेळेस सोमनाथ राणे जास्तीत जास्त डोक्याचा वापर करतो. कारण का भरपूर पर्यंत निहाल मैदानाच्या बाहेर आहे, त्याच्यानंतर निखिल मैदानाच्या बाहेर आहे, तेजस मैदानाच्या बाहेर आहे, प्रदीप बाद झालाय. यावेळी जिम्मेदारी जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतले. स्वतः संघ नायक आहेत, लिडरशिप संघाचा नेता. मात्र यावेळेस त्या अनुषंगाने चांगलं क्रिकेट दाखवेल का पंकज टेंबे. अंतिम चेंडू. हा चेंडू सॉफ्टने फक्त चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू कार्पेटच्या मधून चेंडूची फील्ड डी सिंगल कंप्लीट. स्वीकृत क्षेत्ररक्षण. तोपर्यंत अजून 2 धावा येतात. सध्या माझा चांगल्या प्रकारचं क्रिकेट. कारण का 2 चेंडूमध्ये सध्या त्याने चेंडूला सन्मान दिला. शांत डोक्याने फलंदाजी केली. तोपर्यंत 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत तब्बल येत आहेत. विचार केला तर 32 धावा दाबालकावरती. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. अजून उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट दाखवेल का मैदानावरती हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. डीजे योगदान लाभलंय मंगेश धुळे दादाच्या नावानं. भारी योगदान लाभलंय मंगेश धुळे दादाच्या नावानं. भारी योगदान लाभलंय मंगेश धुळे दादाच्या नावानं. भारी योगदान लाभलंय मंगेश धुळे दादाच्या नावानं. चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्याने स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण बघितलं तर थोडंसं मात्र जाऊया या 3 षटकाच्या मात्र यावेळेस आडाखाडा आपण बघूया. कारण का पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला. रमेश टेंबेने 17 धावा खर्च केल्या. रोहिदास त्याच्यानंतर रोहिदास लिंगेचा वापर केला. फक्त रोहिदासने धावा खर्च केला 9. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर पंकज टेंबेचा वापर केला. त्या पंकज टेंबेने फक्त धावा खर्च केल्या 6. सातत्याने विचार तर 2 पर्यंत जर मात्र पेरून असा दाखवला. सातत्याने कमबॅक कसा करावा याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण बघतो मैदानावरती या सावरा संघाच्या माध्यमातून. वांगणी विभागातील सावरा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मलंग डोंबिवली विभागातील गावदेवी बाल संघ एका बाजूला आहे. धावसंख्या दाबालकावरती 30 धावा 3-0. 32 धावा माफ करा सर 32 धावा आहेत. क्षमा असू द्या. शेवटच्या 2 धावा आल्या तर 32 धावा दाबालकावरती. अंतिम 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जे स्लोगर षटक डेट ओव्हर आहेत. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारेल का की दुसऱ्या बाजूला त्याला रोखून ठेवेल का मैदानावरती. या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहायला भेटतील या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. तर गोलंदाज ज्यावेळेस रोहिदास लिंगे ज्याचा वापर केला गेला दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याचा वापर केला गेला आपल्या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज रोहिदास लिंगे. तर चला आपण जरा वेळ कमी घ्या प्लीज. फास्ट घ्यायचं आहे थोडा पण फास्ट घ्यायचं का सातत्याने तुम्ही थोडं जास्त वेळ घेता. सावरा संघ 25 मिनिटाचा अवधी असेल. त्या अवधीच्या पुढे जर तुम्ही वेळ घेतला तर तुम्हाला कदाचित पॅलेंटी लागू शकेल. कारण का भरपूर मोठी स्पर्धा मित्रांनो तेवढेच चांगले कडक कठोर नियमित विचार केला 12 धावेची पॅलेंटी बादवड संघाला लागली होती तरी सुद्धा सामना जिंकला बादवड संघाने. त्याच्यानंतर सातत्याने भरपूर मोठी टुर्नामेंट मध्ये मात्र यावेळेस नियमांचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं असणार आहे. 32 धावा दाबालकावरती आपल्या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज रोहिदास लिंगेचा वापर केला जाईल यावेळेस सावरा संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक जगदीश सज्ज होतोय. जगदीश म्हात्रे दुसऱ्या बाजूला सोमनाथ राणे. आज चेंडू जगदीश साठी ऑन साईडला बिटकावून दिलाय. क्षेत्ररक्षक होते चेंडू अवकाच्या बाहेर लॉंगा क्षेत्र क्लिअर करतोय शिवसेना षटकार. या दरम्यान
कासगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय तुकारामजी ठाणगे आणि त्यांच्याबरोबर रामचंद्र राऊत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. राहुल. थँक्यू जगदीश. तसेच चामटोलीचे स्वप्नील एरमाली यांना सुद्धा विनंती आहे आपण या व्यासपीठावरती यावं. धावसंख्या दाखवते आतापर्यंत डबल येत आहेत. विचार जर केले तर 38 धावा धापलकावरती. स्कोर मोजम 38. लॉस ऑफ 4 विकेट्स. गावदेवी भाल संघ माचू जगदीशसाठी ऑन साइड ब्रिकावून दिलाय. जवळ क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. आउटफील्ड पास छुट्याच्या आवाकाच्या बाहेर चुन वन बसंत रूप चौकार. थँक्यू. नक्कीच चांगलं संगीत डबल मॅटिंग साठी सातत्याने बघतो आपण मचिंद्र सर. सातत्याने संगीताचं वर्णन आपण करूच कारण का आपल्याकडे भरपूर वेळ असेल आजच्या दिवसामध्ये. तर थोडंसं आपल्याकडे वेळ आज थोडा कमी पडेल कारण का थोडंसं संघ बाजूला संघ उशीर आला होता. जगदीशसाठी ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता. बघू शकत सातत्याने जेव्हा जेव्हा चौकार किंवा षटकार लागले मचिंद्र सर त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं हे आपण बघतो रेदर्शच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू आपण षटकार बघितल्यानंतर डॉट बॉल त्याच्यानंतर चौकार बघितले पुन्हा डॉट बॉल सातत्याने कमबॅक सातत्याने होतो कारण का सातत्याने दडपणाला किंवा बॅकफुटला जात नाही गोलंदाज रोहिदास लिंगे. जगदीशसाठी बिरकावून दिलाय. स्क्वेअर विकेट पुन्हा तेच समीकरण स्क्वेअर क्षेत्र झोन करतोय क्लिअर करतोय. अजून एक दमदार षटकार. स्कोर 48. लॉस ऑफ 4 विकेट्स बनाम गावदेवी बाल संघ 48 धावा धापलकावरती. जगदीश मात्रेचा पल्ला जबरदस्त बोलतोय. चांगला क्रिकेट वन्स अगेन. या क्षणाला फलंदाज बाद होतोय. आपण बघितले ते षटकार आपल्या जात सातत्याने चढ उतार जास्त कारण का एका बाजूला जरी फलंदाजी चांगली तर दुसऱ्या बाजूला तेवढी चांगली गोलंदाजी सातत्याने चढ उतार म्हणजे क्रिकेट मित्रांनो कधीही रंग बदलू शकेल. जसा सरडा रंग बदलतो तसं माझा क्रिकेट राजनीती या तीन गोष्टी सातत्याने मात्र रंग आपल्या बदलतो. तोपर्यंत षटक क्रमांक संपले गेलाय. या दरम्यान चौथं 4 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंघाची इन्व्हेस्टमेंट आज आपण धावसंख्या आतापर्यंत बघितले तर 48 धावा धापलकावरती 5वा फलंदाज बाद झाले. अजून उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न होईल का मैदानावरती गावदेवी भाल संघाचा की दुसऱ्या बाजूला वांगणी विभागातील आपण सावरा संघ मात्र रोखून ठेवेल का पुन्हा एकदा मैदानावरती हा या गावदेवी भाल संघाला हा मोठा प्रश्नाचिन्ह असणार आहे. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक. राकेश नवीन फलंदाज मैदानावरती यावेळेस 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती राकेश मात्रे. राकेश मात्रे दरम्यान मैदानावरती जातो नवीन फलंदाज. सातत्याने जर बघितलं गेलं तर भरपूर मोठी टुर्नामेंट बघतोय. सातत्याने मात्र भगवमय वातावरण मैदानाच्या चारी बाजूला मात्र भगव अभिमानाने फडकतोय. नसेल भगवा उरावर तर परका बसेल शिरावर समीकरण. नक्कीच आमचे संदेश मसने सातत्याने आमचे गुन्हे सातत्याने प्रत्येक चेंडूचं अपडेट आमच्यापर्यंत योग्य ते सातत्याने 4था दिवस त्यांची जिम्मेदारी त्यांचं जबाबदारी त्यामध्ये घेते. सातत्याने प्रत्येक चेंडूचं आमच्याकडून अपडेट पोहोचवतात. नाही तर की त्याला नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर माफ करा. तर धावसंख्या आतापर्यंत येत आहे विचार जर केला तर एकूण 48 धावा धापलकावरती अंतिम षटक अजूनही विचार जर केला तर मार्गस्थ असणार आहे कारण का मित्र अजूनही येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. सातत्याने मात्र इथनं कमबॅक करेल का अजून जास्त जास्त धावसंख्या बनवेल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. पण नाही तर विचार एका बाजूला वामणी विभागातील सावरा संघ तर दुसऱ्या बाजूला बघता आपण गावदेवी बाल म्हणजे मल्लंगड किंवा डोंबिवली विभागातून हा संघ बिलॉंग करतो. सातत्याने प्रत्येक ठिकाणी चांगलं क्रिकेट दाखवण्याची मात्र सातत्याने यांचं गरज असते. ते मात्र गावदेवी भाल संघाने अजूनही मैदानाच्या आतमध्ये कारण का सोमनाथ राणे अजूनही मैदानावरती यावेळेस आपली विकेट बसवून आणि सातत्याने जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट कसं दाखवते म्हणतात त्या अनुषंगाने अजूनही मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ राणे. अंतिम षटक गोलंदाज मात्र पवन लिंगे डेट ओव्हर अंतिम षटक. हा चेंडू ऑनसाइडचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज 4 ओकांची. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये तोपर्यंत बॉल कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप होतोय. चेंडू उजव्या स्टेकच्या इकडनं जातो तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या दापक होते 48 धावा येत आहेत. सातत्याने बघितले गेले तर
पहिल्या आणि चौथ्या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त धावा बघितला संदेश. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण कमीत कमी धावा बघितल्या, कमीत कमी धावा खर्च केल्या गोलंदाजाने. वन सेकंड पुन्हा एकदा. हा चेंडू ऍक्शन रिप्ले मैदानावरती जबरदस्त क्रिकेट, गतीमध्ये मिश्रण, गती परिवर्तन सातत्याने मध्ये केले जाते मैदानावरती. अंतिम षटक कसं फेकावं हे पवन नंतर दाखवतो आपल्यामध्ये. धावसंख्या धाबालकावरती 48 धावा, 48 धावा धाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ अंतिम स्लोगर षटक डेट ओव्हर जे म्हटले जाते सातत्याने. चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असतो, मात्र यावेळेस तो प्रयत्न थोडासा मात्र यावेळेस अपयश वाटायला आलाय. हा चेंडू कीपरच्या पाठी जातोय, आउटफील्ड पास आहे, लॉंग लेग झोन मधून चेंडू फरार, चौकार. तर धावसंख्या बघते अजून 4 ने येतील. धावसंख्या 50 कंप्लीट. धावसंख्या बघू आतापर्यंत येतात तब्बल 52 धावा धाबालकावरती. 2 चेंडू पाय सातत्याने 2 चेंडूच्या मागे जास्त चांगली गोलंदाजी बघितली आपण, कारण डॉट चेंडू जास्त खेळ सोमनाथ राणे आणि त्याच्यानंतर बॅटचा पेस खोललाय. चला चेंडू लवकरात लवकर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. आमचे स्वयंसेवक जर कुठे असाल तर त्याची आपण दखल घ्या, त्याची आपण काळजी घ्या. सातत्याने चेंडू मैदानाच्या आतमध्ये लवकर हाणण्याचा प्रयत्न करा, कारण आजच्या दिवशी जगदीश आपल्याकडे वेळ कमी असेल, कारण का भादवड संघ थोडासा उशीर आला, म्हणून आज तब्बल आपण 9:30 वाजता पहिले चेंडू आपण फेकला. कारण का एका बाजूला विचारतं कांबा आणि दुसरं कांबेश संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर गुंदवली संघ. या दोन्ही संघाने आपली उपस्थिती भरपूर लवकर दाखवली होती, कारण का ॲक्युरेट 9:15 वाजता दोघांनी रिपोर्टिंग केली होती. तर धावसंख्या अजून 4 ने. धावसंख्या धापालकावरती तब्बल आतापर्यंत येतात विचार जर केला तर 52 धावा धापालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 5वं अंतिम षटक असेल. पवन लिंगे हा चेंडू भिडकावून दिला आहे, क्षेत्राचं जज करतोय, चुकवणार नाहीये, फलंदाज बाद. या क्षणाला पुन्हा विचार केला तर सोमनाथला चांगलं कोणाची गरज होती, अजून एक फलंदाज सोमनाथ राणे बॅक टू पॅव्हिलियन. माझी आई माऊली बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला, मनवर साधा जेवून मी आई तुझ्या चरणाला, मनवर साधा जेवून मी आई तुझ्या चरणाला. थँक्यू प्लीज. तर अजून एक फलंदाज बाद झाले, नवीन फलंदाज जातो मैदानावरती रवी म्हात्रे. ज्यावेळेस 8व्या क्रमांकाचा फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने बघितलं गेलं तर थोडंसं बॅकफूटला गेला, सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट सुरुवात दमदार केली गावदेवी बाल संघ, आणि त्याच्यानंतर थोडंसं बॅकफूटला गेला, कारण पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या रोहिदास लिंगेने, आणि त्याच्यानंतर पंकज टेंबेने फक्त धावा खर्च केल्या 6, आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. मात्र यावेळेस या षटकामध्ये जास्त कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न कारण आतापर्यंत 4 चेंडू फेकतोय आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात, आणि एका फलंदाजाला पेवलेंचा रस्ता दाखवलाय, कारण का चांगली प्रकारची गोलंदाजी आपण बघतोय मैदानावरती. पवन लिंगेच्या माध्यमातून अंतिम षटक डेट ओव्हर मार्गस्थ असताना दुपारचं सत्र, दुपारचे रगरगत्या उन्हामध्ये आपण बघतो सामना मैदानावरती. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2017 भरपूर मोठी तो धावसंख्या आता धापालकावरती विचार जर केला तर 52 धावा धापालकावरती 50 कंप्लीट केली आहे. सातत्याने विचार तर 52 धावा धापालकावरती आतापर्यंत येत आहेत, म्हणजे 55 ते 60 धावा जर उभारल्या तर आपल्याला सामना तेवढा चांगला पाहिजे, कारण का गोलंदाजी चांगली बालसंघाकडे. त्या अनुषंगाने सातत्याने चांगल्या प्रकारची आपल्याला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण का आपण पहिला सामना बघितला, पहिला सामना एकतर्फी झाला, त्याच्यानंतर सामना मात्र यावेळी 7 चेंडू रवीसाठी हॉस्टेल माझा प्रयत्न होता, अपील केली गेली आहे तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या धापालकावरती अजून 1 येते. धावसंख्या तब्बल 53 धावा धापालकावरती येतात, म्हणजे अंतिम षटकामध्ये आतापर्यंत विचार केला 5 चेंडू फेकलेत गोलंदाजांनी, फक्त 5 धावा खर्च केल्यात. डेट ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये कशी गोलंदाजी करावा त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण बघतो. सातत्याने पवन लिंगेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्रिकेट, अफलातून क्रिकेट वापसी केली मैदानावरती सावरा संघाने. राकेशसाठी ऑनस्टाईल माझा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये, नियंत्रण नव्हतं तोपर्यंत पूर्णपणे ब्लँक होत आहेत.
षटक क्रमांक संपलाय 5वं खेळाचं पहिलं सत्र संपला यावेळेस आणि धावांची इन्व्हेस्टमेंट धावा मात्र यावेळेस पूर्वार्धामध्ये जमवल्या तब्बल फक्त आणि फक्त 53 धावा दाबालकावरती तर 54 धावेची गरज आहे यावेळेस सामना जिंकण्यासाठी. जगदीश तर याच दरम्यान जरुरी सूचना आहे बघा, यावेळेस आमच्या इथे या बदलापूर नगरीमध्ये जो रायगडचा संघ आलाय, रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संतोषदादा म्हात्रे आणि संघाचे अजनबी ओवळे संघाचे संगणक, त्यांना विनंती आपण मंचाशी संपर्क साधा. तर दुसरीकडे आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय महेशदादा म्हात्रे या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. या आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि संतोषदादा आपण मंचाशी संपर्क साधा, ओवळे संघाचं संगणक या आपण मंचाशी संपर्क साधा. थँक्यू. या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी, या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी, या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी, या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी. भक्त हाय तो एक पीरचा, दुर्वस धुले जुबेलीचा, जे खुशी करतोय आईचा, एकविरा आईला नमस्कार करतात कारल्याचे डोंगरी, या चेतन धुलेवरी नजर गणेश धुलेवरी, या चेतन धुलेवरी नजर गणेश धुलेवरी, या मंगेश धुलेवरी नजर चेतन धुलेवरी, या मंगेश धुलेवरी नजर चेतन धुलेवरी. दरम्यान खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि धावसंख्या धावपालकावरती आतापर्यंत विचार केला तर तब्बल धावा येतात 53 धावा भालसंघाने आतापर्यंत जमवल्यात. 54 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर सामना अतिशय महत्त्वाचा आपण बघतोय सामना यावेळेस मात्र बघतोय. चला ओवले संघ जर संपर्क साधा आमच्या आयोजकांशी, ओवले संघाचा संघ जर आला असेल तर प्लीज लवकरात लवकर आपण संपर्क साधा. तुमचा चेंडू आणि पाहिजे भरपूर मोठी आपण स्पर्धा बघतोय कारण का बदलापूर विभागातील ही सर्वात मोठी स्पर्धा आपण बघतोय कारण का रतनबा ट्रॉफीच्या नंतर सध्या त्याने पहिल्यांदा 3 लाख रुपयाची स्पर्धा, त्याच्यानंतर त्यामध्ये सिरीजसाठी कार असणारे टाटा नॅरो गाडी असेल. सध्या त्याने मात्र कोणता एक प्रेक्षक वर्ग लकी बघील सध्या त्याने आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा भरपूर संख्येने यावेळेस मध्ये आला तर एखादा खेळाडू मात्र कोणता एक चांगला क्रिकेट दाखवेल ती आपली गाडी मात्र आपल्या घरी घेऊन जातात त्याने. तर चला मात्र यावेळेस आपण वया सामन्याकडे सामना अतिशय मात्र तुम्ही ऐकत राहा बघत का भरपूर मोठी स्पर्धा सातत्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते WBT क्रिकेटच्या माध्यमातून. आमचे गौरव सावंत त्याच्यानंतर त्यांचे समम सहकारी भरपूर मेहनत घेतात. तर युट्यूबच्या मध्ये जे मला ऐकतात ते सर्वांचा मी आभार व्यक्त करेल. तर आमचा टर्न इथे संपतोय, मी जरा ब्रेक तुम्ही ऐकत राहा बघत राहा. तर तत्पूर्वी मायक्रोफोनवरती ओमकार सेटे. थँक्यू राहुल. आयुष्य छान, थोडं लहान, मग शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा अर्पण करून हा चेंडू बॅटचा पैसे ओपन करतोय. ॲक्रॉस द बॅटनं भिरकावून दिलं होतं चेंडूला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मिड विकेटला फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका सावरा संघाला.
फलंदाज बाद होतो पहिल्या चेंडूवरती यश लागते मैदानावरती गोलंदाज समीर म्हात्रेला आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती ॲज द ओपनर पहिले गडी बाद झालेत अविनाश टेंबे हा एक मोठा फलंदाज बाद होतोय महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाचा मानबिंदू हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपण आदरांजली अर्पण करू हा चेंडू गुडलेन स्पॉटवरनं बाउन्स होतोय चेंडू ऑब्रिकच्या मदतीनं आतमध्ये आला ताकद दाखवतो मैदानावरती हा भालगाव संघाचा गोलंदाज समी म्हात्रे फलंदाजी अतिशय दमदार झाली मदती भालगाव संघाच्या माध्यमातून मी कौतुक करत जगदीशनं 2 षटकार दाखवले आणि उपयुक्त अशा 54 धावा मदती सेट केल्या या भालसंघानं आणि सेकंड सत्रामध्ये त्या धावा रोखण्यासाठी त्या धावा डिपेंड करण्यासाठी प्रयत्न करतात समी ओव्हर द विकेट हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोके क्षेत्ररक्षिकेत मग चेंडू पायच्या मध्ये लँड होतोय का क्षेत्ररक्षक खूप दूरवर आले होते अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी केला होता क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी डीप मिड विकेटला तेजस म्हात्रे खूप दूरवरून बराच पावलांचं अंतर कापत झेलला जज केलं होतं मग अशा स्थितीला झेल सुटला मग जसं ग्रामीण क्रिकेटचा पण विचार केला राहुल तर असे झेल इझिली कन्वर्ट केले जातात मच्छिंद्र सर मग त्या ठिकाणी प्रयत्न केले मग अपयश पदरी पडतं भाल संघाला आणि 2 धावेने अकाउंट ओपन होतं मैदानावरती या सावरा संघाचं चला ओली संघाचा संघनायक आणि शेरगाव संघाचा संघनायक दोन्ही संघात संघनायकाने विनंती करतो नाणेफेकीसाठी लवकरात लवकर संपर्क साधा आमच्या आयोजकांशी ओवली संघाचा संघनायक आणि शेरगाव संघाचा संघनायक विनंती असेल की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय बॅक टू क्रिकेट थँक्यू राहुल शॉर्टलिनचा चेंडू होता चेंडूला पूल करतोय मनगडी ताकदीचा अतिशय चांगला वापर आणि चेंडू अजिंक्य रहाणे स्टँडवरनं फरार होते सीमारेषे पलीकडं हा दमदार षटकार मैदानावरती या षटकारानं संघर्ष सुरू करतो मैदानावरती स्ट्रायकर फलंदाज विशाल लिंगे ॲज अ ओपनर सो फलंदाज सलामीसाठी आलाय गोलंदाज सज्ज होतो मदती समी म्हात्रे हा चेंडू यावेळी अक्रॉस द बॅट न डीप मध्ये राहतोय अतिशय चांगली गोलंदाजी मदती पाहायला मिळते समीच्या माध्यमातून मागचा चेंडू थोडंसं आगळा वेगळ्या पद्धतीने फेकला स्लोवर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला पण चेंडूची लेन थोडीशी शॉर्ट पिच होती आणि त्याचा फायदा उचलला मैदानावरती फलंदाज विशालनं हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग लसित मलिंगाची आठवण करून देतो मैदानावरती ती शैली मदती मच्छिंद्र पाहायला मिळते या गोलंदाजांच्या माध्यमातून 54 धावीचं लक्ष्य ती कंप्लीट करत असताना पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद झालेत मैदानावरती ते म्हणजे आकाश टेंबे त्यानंतर मैदानात आले पंकज ज्याला अजून पण स्वतःची फलंदाजी सादर करायची आहे आणि पावप्लेच्या एका षटकाचा खेळ मध्ये पूर्ण झाला आणि 54 धावेची गरज असताना जर सरासरीचा विचार केला मच्छिंद्र सर तर 10.80च्या सरासरीनं मध्ये ती फलंदाजी करायची होती ती म्हणजे या भाल संघासमोर आमच्या लाडक्या क्रीडामध्ये रसिकांना मी विनंती करतोय जे प्रेक्षक आमच्या प्रवेशद्वाराजवळ आहेत त्यांना विनंती करतोय की सचिन तेंडुलकर या स्टँडमध्ये काही खुर्च्या रिकाम्या आहेत तसेच अजिंक्य रहाणेच्या बाजूला सुद्धा काही खुर्च्या रिकाम्या आहेत आपण तिथे बसावं मी आपल्यास विनंती करतोय स्थानपन्न व्हा आपण प्रवेशद्वाराजवळ कोणीही उभे राहू नका मी आपल्यास एकदा विनंती करीत आहोत I kindly request but the captain please come on the stage for the toss. एका बाजूने अजनबी ओवळी संघाचा एक विस्फोटक फलंदाज संतोष म्हात्रे कॅप्टन ऑफ द टीम एका बाजूने खूप वर्षाचा दांडगा अनुभव तुम्ही पाहू शकाल ओवळे संघाचे संघनायक येतात व्यासपीठावरती नाणेफेकीचा कॉल केला जाईल या ठिकाणी महेश आणि आमचे मान्यवर सन्माननीय काशीनाथ इरमाळी सर या 2 व्यक्तिमत्वांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल आजच्या दिवसातला पुढच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल पावप्लेचं पहिलं षटक कंप्लीट झालंय धापलकावरती 10 कौतुक करेल गोलंदाज समीचं ज्यानं पहिल्या षटकामध्ये 54 धावीचं एक मापक लक्ष ज्यावेळी डिफेन्स करायचं गोलंदाजांना त्यावेळी अशा स्थितीला एक ब्रेक थ्रो पहिल्या चेंडूवरती निर्माण करून दिला आणि एका षटकाराचा जर अपवाद वगळला तर फक्त 8 धावा आणि प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला येणाऱ्या गोलंदाज सोमनाथ राणेला सेकंडवरती फलंदाज आहेत हा चेंडू व्हेरी गुड टायमिंग अतिशय चांगलं कला कौशल्यामध्ये ते पाहायला मिळतं स्वतःची ताकद दाखवत होती ती फलंदाज जरी या चेंडूवरती कोणती धाव आली नसली मच्छिंद्र सर त्याचा फुटवर्क दाखवला जे बदलाली ते दाखवलं आणि चेंडूवरती आपली किती चांगली नजर आहे आणि चेंडूला आपण किती चांगला सन्मान देऊ शकतो हे दाखवून दिलं मध्ये ती फलंदाज पंकज टेंब्या ॲज अ वन डाऊन प्लेअर जेव्हा टेनिसमध्ये वन डाऊनसाठी फलंदाज येतात तेव्हा विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांचं स्थान असतं आणि तोच फलंदाज येतोय सावरा संघाच्या माध्यमातून ब्लॉकमध्ये चेंडू होता बॅकफुटला आले थोडासा रूम बनवला होता क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो फलंदाज चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला फक्त सिंगल लाभेल होती आणि सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते आहे सेकंड वरती येतो फलंदाज विशाल लिंगे
हा चेंडू लेव फुलटॉस होता, हलक्यात फ्लिक करतो चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला, शेतक्षिकी दिशे वेगानं. तोपर्यंत चांगला तालमेल दोन फलंदाजांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये तुम्हाला आता पाहायला मिळेल. स्कोर मोजॉन 11 धापलक्यावरती धावा येतात 11. सुरुवात मात्र मदती चांगली होती भालगाव संघाच्या माध्यमातून. मात्र मापक धावा आहेत, त्या धावा जर डिफेन्स करायचे असतील तर 3 गोष्टींचा वापर करावा लागेल. दबाव निर्माण करावा लागेल या सावरा संघावरती. विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल आणि एक हॅस्टँड क्षेत्ररक्षण यामध्ये सादर करावं लागेल या भालगाव संघाला. तर आपण नाणेफेकी करूया. ओले संघ नाणेफेकी जिंकलेले आहे. तुमचं अभिनंदन. सामना लगेच सुरू करायचं. नाव बॅक टू क्रिकेट. थँक्यू मचिंद्र सर. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. गोलंदाजी खूप चांगली होती एका बाजूनं. स्वतःची मानसिकतेवरती कंट्रोल आणि संयम आहे लेंथ आणि लाईनवरती, आणि त्या 3 गोष्टींचा वापर करत असताना पूर्णपणे सातत्य टिकून ठेवलं म्हणतात ती गोलंदाजीमध्ये सोमनाथ राणेच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे. हा चेंडू लेग बिफोरचा स्ट्रॉंग अपील. पंच योगेश इंद्रकर यांनी अपील उचलून धरलंय. अपिलामध्ये जेवढा चांगला आत्मविश्वास होता तेवढा चांगला उत्साह साजरा केला जातोय, कारण फलंदाज बाद झालेत मंत्रावरती. दुसरा मोठा हादरा या सावरा संघाला. रामदास चिकनकर आणि तुषार मडवी या 2 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून एक पारितोषिक येते ठिकाणी भालगाव संघाला. विकेट टेक जर गोलंदाजाने कंप्लीट केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल या भाल संघाला. आणि निदाब षटक जरी फेकला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज सज्ज होतो सोमनाथ राणे. पिटूचा अंतिम चेंडू. हा चेंडू फुल लेनचा होता. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढतो. बॅटर बॅटच्या मध्ये चेंडूला फक्त सॉफ्टवेअरना दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगॉनला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंगॉन रिझममध्ये निहालच्या माध्यमातून. तोपर्यंत पॉवर प्लेच्या 2 षटकांचा अंत झाला आणि जी ताकद दाखवली म्हणजे ती सावरा संघानं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजीची, त्या ताकदीला टीट फॉर टॅट जशाच त्याचं प्रत्युत्तर देतो मैदानावरती हा गावदेवी भालगाव संघ. कारण 2 षटकाचा खेळ अंत पूर्ण झालाय आणि धापलकावरती धावा 2 षटकाखेरीज फक्त आणि फक्त 12 आणि पूर्णपणे डॉमिनेट केलाय. पूर्णपणे दबावाखाली आणलं जातं मैदानावरती या सावरा संघाला या भालगाव संघाच्या माध्यमातून. एकच भाई आमचा मंगेश भाई, बटना उघडी छातीवरी बचतोला मंगेश भाई. जर आता कंपॅरिझन केलं जगदीश पाटील आपण जर या भालगाव संघाला आणि या सावरा संघाला, त्याच्यावेळी पॉवर प्लेची 2 षटके फेकली सावरा संघानं. त्यावेळी तब्बल 26 धावा म्हणजे ती कुठल्या होत्या आणि फक्त 1 फलंदाज बाद झाले होते ते म्हणजे भाल संघाचे. म्हणजे सामन्यामध्ये किती मजबूत पकड निर्माण करून ठेवली या भाल संघाने तुम्ही पाहू शकाल. कारण ज्यावेळी हा भालगाव संघ गोलंदाजीसाठी आला त्यावेळी पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आणि 2 फलंदाजांना बाद करत असताना दबावाखाली आणलं जातं या सावरा संघाला. त्यांचे विश्वसनीय फलंदाज मध्ये ते अविनाश टेंबे बाद झालेत मध्ये ती विशाल लिंगे. तर या संघाला येणाऱ्या काळामध्ये कोण सावरणार हा प्रश्न आता मध्ये निर्माण होतोय या सावरा संघाच्या पाठराख्यांसमोर. अजूनपर्यंत सामना बाकी आहे. सामना रफ अँड टफ आहे. नेट टू नेट फाईट येणाऱ्या काळामध्ये या 2 फलंदाजांना स्टँडर्ड दाखवलं तर सादर करू शकतील हे सावरा संघाचे 2 फलंदाज. सांघिक 3रं षटक घेऊन येतं गोलंदाज विनोद मडवीचा वापर केला जातोय. एक अतिशय चांगला अनुभव गोलंदाजाच्या पाठीनं. हा चेंडू फुल टॉस आहे. ताकद दाखवतो मंदिरवरती. चेंडू गुडलेन स्पॉटवरनं इन स्विंग झालाय. अतिशय चांगली छाप सोडली जाते मध्ये. एक संघ पाहिला होता सर आपण चांदई संघ ज्यानं गोलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेस केलं. त्यानंतर केजू मुंडे आगासन संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहिली. तर कालच्या दिवसामध्ये सुखदेव काका मात्र्यांच्या माध्यमातून आपण विकेट हॅट्रिक पाहिली होती. हा चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स होतोय. नक्कीच पंचांचा इशारा येईल. हा चेंडू अपसिकच्या बाहेर आहे. अवांतर 10 मंदिरावरती लागेल. पहिला स्वेर चेंडू आणि पहिली अवांतर धाव आता मध्ये भालगाव संघाच्या माध्यमातून खर्च केली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकती आहे. अतिशय नाजूक स्थितीमध्ये सावरा संघ आणि एकेका धावेचं महत्व खूप महत्वाचं असेल फलंदाजांच्या माध्यमातून भालगाव संघासमोर.
हा चेंडू वन सेकंड गुडलेन स्पॉटवरनं बाउन्स झाला. मागचा चेंडू बिमर्लिनचा फेकला. त्या चेंडूला पंचांनी स्वेअर घोषित केलं. म्हणजे पुन्हा एकदा थोडंसं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. गती खूप चांगली पाहायला मिळते होती गोलंदाज विनोद मडवीच्या माध्यमातून. आणि आपण किती चांगली गोलंदाजी करू शकतोय हे दाखवून दिलं भाल संघाच्या माध्यमातून. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजानं हा चेंडू वन सेकंड 100% कमेंटमेंट देतो आपल्या संघासाठी. ज्यावेळी 18 चेंडू 42 धावा असं समीकरण आहे. अशा स्थितीला हा गोलंदाज सामना पूर्णपणे टर्न करण्याचा प्रयत्न करतोय या भालगाव संघाच्या बाजूनं. आता मात्र पूर्णपणे छाप सुटले मैदानावरती भाल संघाच्या गोलंदाजानं. तर बॅकफूटला आणल्या मैदानावरती या सावरा संघाच्या फलंदाजांना गोलंदाज विनोद मडवीनं. ओव्हर द विकेट हा चेंडू लिडिंग एज चेंडू ट्रॅव्हल होता. आता मात्र डीप फाईन लेगला ब्रिलियंट झेल फलंदाज बाद होतो मैदानावरती. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या जगदीश साठी. अतिशय चांगला झेल मध्ये ती कन्वर्ट केला जातोय. आणि तिसरा झटका मैदानावरती सावरा संघाला. सावरा संघ पूर्णपणे दडपणाखाली येतोय. कारण सातत्यानं जी गोष्ट करायला हवी होती एक मापक स्कोरच्या वाटचाल करत असताना या भालगाव संघाला आणि ती वाटचाल केली मध्ये ती भाल संघानं मध्ये ज्या संघाच्या नावामध्ये एक संकेत द्या सावरा मध्ये तो सावरा संघ स्वतःला सावरूच शकला नाहीये. कारण भालगाव संघानं पूर्णपणे डॉमिनेट केलाय. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांनी छाप सुटल्यामध्ये ती मध्ये जगदीशनं एक अतिशय चांगला झेल मैदानावरती टिपलाय. हा चेंडू अजून एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजीमध्ये ती पूर्णपणे छाप सोडत होती. सातत्यानं स्वतःची ताकद स्वतःची गुणवत्ता स्वतःची क्षमता आणि स्वतःमध्ये असलेली गोलंदाजीची पॉवर या ठिकाणी दाखवून दिली जाते. जिद्दीनं किल्ला लढत मैदानावरती आणि चिकाडीमध्ये ती गोलंदाजी केली जाते. कारण भाल संघ एक ऑस्ट्रेलियन संघ आहे ज्याच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली जाईल ती म्हणजे या सावरा संघाला. आता मग एका फलंदाजाला जिम्मेदारी उचलावी लागेल. जो दडपण जो दबाव आणि जी बॅकफूटला स्थिती आहे या सावरा संघाची ती स्थिती जर फ्रंटफूटला आणायची असेल तर सामन्यामध्ये अमूलाग्र बदल घडवायचे असतील तर कमबॅक खूप गरजेचं आहे फलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू ओव्हर पिच होता. मिस्टा मिस्टोक क्षेत्ररक्षक जज करतायत लॉंग ऑफला. निहाल फलंदाज बाद. अजून एक विकेट. अप्रतिम कामगिरी मैदानावरती गोलंदाज विनोद मडवीच्या माध्यमातून फलंदाज बाद होतात त्या ठिकाणी. अजून एक हादरा सावरा संघाला. जपलय गो तुझे जपुरला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. साडी चोली चमाचे फिरायला तुझ्या आशीर्वादाने मी सदा सुखिया कारले गावाला. साडी चोली चमाचे फिरायला तुझ्या आशीर्वादाने मी सदा सुखिया कारले गावाला. 18 चेंडू आणि गरज होती म्हणजे ती 42 धावेची. अशा स्थितीला जी गोलंदाजी केली विनोद मडवीनं इम्प्रेसिव्ह पूर्णपणे मन जिंकली मैदानावरती या गोलंदाजानं. फक्त एक धाव सर अवांतरच्या रूपानं आली वाईटच्या स्वरूपानं. बाकीच्या 6 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या गोलंदाजासाठी एक अप्रतिम छाप यामध्ये ती सोडली जाते बाल संघाचे गोलंदाज विनोद मडवीच्या माध्यमातून. ज्यावेळी सामन्याचं षटक निर्णायक होतं ज्या ठिकाणी दबाव होता गोलंदाजावरती अशा स्थितीला फक्त सिंगल खर्च केली आणि पूर्णपणे डॉमिनेट केल्या मैदानावरती ते म्हणजे या सावरा संघाला. आता मात्र समीकरण बदलत आहे. एक खडतर प्रवास आणि संघर्ष सुरू करावा लागेल. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये फलंदाज पवन लिंगे आणि सागर दुर्गा या 2 फलंदाजांना कारण येणारे 12 चेंडू अपकमिंग 12 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 41 रन्स. कालचा सामना सर आता मात्र मला आठवतोय तो म्हणजे उसाटणे वर्सेस वाडेकर. जो वाडेकर संघ सुपर 6 मध्ये पुढे सरकला आहे आणि 18 चेंडूवरती जी 59 धावेची बहारदार नाबाद खेळी केली निलेश कापसेनं ती फलंदाजी आता मात्र आठवतीये. कारण 12 चेंडू 42 धावेची गरज होती आणि 11 चेंडूवरती सामना खुल्ला केला होता वाडेकर संघाच्या निलेश कापसेनं. आणि त्या निलेश कापसेच्या आठवण मैदानावरती करून देणं प्रेक्षक वर्गांना हे खूप गरजेचं असेल. कारण आता मात्र इम्प्रूव्हमेंट खूप गरजेची असेल. या ठिकाणी फलंदाज सागर आणि पवनच्या माध्यमातून येणारे 12 चेंडू 41 धावेची गरज. विशाल बेस्ट टीम आता मात्र संघर्ष करावा लागेल सावरा संघाला.
हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती भालगाव संघानं या खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास केला सर मैदानावरती. या खेळपट्टीवरती चेंडू कुठे बाउन्स होतोय, कोणत्या लेंथवरती फलंदाजांना शांत केलं जातं याचा पुरेपूर अभ्यास करून आणि मेहनतीनं आणि जिद्दीनं हा संघ मदती उतरलाय आणि शांत ठेवलं जातं मदती सावरा संघाला. हा चेंडू यावेळी अप्रतिम फटका दाखवतोय, स्वतःमध्ये असलेल्या कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव की ठरू शकेल, चूक होतीये त्या ठिकाणी गोलंदाज सोमनाथ राणेच्या माध्यमातून, कारण कलेक्टिंग चुकीची झाली आहे. थ्रो फेक अतिशय चांगली आली होती लॉंग ऑफ वरनं विनोद मडवीच्या माध्यमातून, म्हणजे तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. येणारी सिंगल डबल सामना जिंकून देणार नाही या सावरा संघाला, तर त्या सावरा संघाला आता हवाई सफर करावा लागेल, कारण विजयासाठी दिल्ली खूप दूर आहे. त्यामुळे षटकार चौकार दाखवावे लागतील. हा चेंडू क्लीन बोर्ड, वॉटर बॉलिंग सातत्यानं मैदानावरती पूर्णपणे बांधून ठेवलाय या सावरा संघाला. गोलंदाज सोमनाथ राणेच्या माध्यमातून, या बालगाव संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून अजून एक यश मैदानावरती सोमनाथ राणेला. फलंदाज बाद होतात मैदानावरती पवन लिंगे. स्लॉगरचं 4थं षटक आहे. 12 चेंडू 41 धावेची गरज असताना अप्रतिम कामगिरी मैदानावरती फक्त आणि फक्त 54 धावा सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अशा स्थितीला जी गोलंदाजी केली मैदानावरती भालगाव संघानं, काय म्हणणं असेल सर या गोलंदाजीबद्दल, कारण 54 धावा डिफेन्स करायच्या असताना अप्रतिम कामगिरी या गोलंदाजांना सादर केली मैदानावरती. गोलंदाज सज्ज होत आहे सोमनाथ राणे, दिशा भरकेट मैदानावरती. ओमकार, याचं कारण आहे का तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो की फलंदाज ज्या वेळी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सातत्य विकेटचा पाहायला मिळेल. एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि ह्याचाच अंदाज यावेळी वर्तवला आणि एकामागून एक प्रेशराईज केलं फलंदाजांना, त्यामुळे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि ज्या संघाचा नाव मात्र सावर आहे त्या संघाला मात्र सावरनं जी संधी दिली नाही ती भाल संघानं, मी म्हणे भाल संघाचं हे खूप चांगलं यश या स्पर्धेमध्ये. नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्वात चांगली गोलंदाजी भालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर मी भालगाव संघाच्या गोलंदाजांना प्लॅटफॉर्म जर कोणी निर्माण करून दिले असेल तर आवर्जून नाव घेईल फलंदाज जगदीश म्हात्रेचं, कारण ज्या फलंदाजानं 2 षटकार मदती दाखवले, 4 षटकांचा खेळ मदती कंप्लीट होतोय. जगदीश ज्यावेळी फलंदाजी करत होते भालगाव संघाच्या माध्यमातून त्यावेळी जगदीशनं मैदानावरती 5 चेंडूवरती 16 धावेचं योगदान दिलं. आणि एक कमी उंचीचा खेळाडू सर सातत्यानं आपण पाहिलं, छोटा तीर घावकरे गंभीर, आणि त्या जगदीश म्हात्रेनं पूर्णपणे डॉमिनेट केलं मैदानावरती या भालगाव संघाला. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झाल्यानंतर धापलकवरती धावा 24 चेंडू नंतर फक्त आणि फक्त 15. आणि किती चांगली गोलंदाजी या भाल संघामध्ये याचं जिवंत उदाहरण मैदानावरती प्रेक्षक वर्गाला दाखवून दिलंय. हे यश आहे मी म्हणाल या स्पर्धेचं इंदुर सम्राट चषक 20 सत्राचं, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळाली या भालगाव संघाला आणि त्या संधीचं सोनं केलं गोलंदाज समीर म्हात्रेनं. त्यानंतर सोमनाथ आले, त्यानंतर विनोद, आणि आता मात्र स्लॉगरच्या षटकामध्ये वापर केला जातोय गोलंदाज कृष्णा मडवी. 6 चेंडू धापलकवरती धावले आतापर्यंत 15, 54 - 15. अपकमिंग 6 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 39. सामना आता जिंकू शकणार नाहीये मैदानावरती. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण एक दबदबा, एक दहशत या भालगाव संघाच्या गोलंदाजानं सादर केली आहे आणि पूर्णपणे बॅकफूट आणला सावरा संघाला. फलंदाज फ्रंट फूटला येत आहे, चेंडू गुडलेन स्पॉटवरनं आउट स्विंग होतोय. आमचे पंच फिरोज खान यांचा इशारा येतो, हा चेंडू स्वेर आहे, अवांतर धाव. ओमकार, एक गोष्ट लक्षात आली असेल की यष्टीरक्षक बघा गोलंदाजाला सांगतो की कोणत्या दिशेने तुम्हाला गोलंदाजी करायची, त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते. बघा किती चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतं आपल्याला. नक्कीच क्रिकेट एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये संवाद, तालमेल, कॉम्बिनेशन आणि टीमवर्क या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या 4ही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं सादर केल्या जातात त्या बाल संघाच्या माध्यमातून. सर असं वाटलं होतं मला हा सावरा संघ खूप मोठा संघ आहे, या बालगाव संघाचा निभाव या संघापुढे लागणार नाहीये. जी कामगिरी सादर केली आणि जे कर्तृत्व सादर केलं त्या कर्तृत्वाला मी खरंच म्हणेल तोड नाही या ठिकाणी. अजून एक वेळा दिशा भरगेडमध्ये गोलंदाज कृष्णा. सामना पूर्णपणे बालगाव संघाच्या बाजूने, त्यामुळे जरी चुका झाल्या षटकामध्ये तरी सामना जिंकता येणार नाहीये. यू वॉचिंग द वन साइड मॅच, यू वॉचिंग द बोरिंग मॅच. मध्ये एका बाजूने जी ताकद दाखवली गोलंदाजीची त्या ताकदीने इम्प्रेस केलं या बालगाव संघानं ओव्हर द विकेट. हा चेंडू शॉर्ट अँड बुल करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज कॉल करतायत, यस आय विल टेक, मी घेऊ शकेल. अप्रतिम झेल कन्वर्ट केला जातोय. अजून एक यश लाभतं मैदानावरती गोलंदाज कृष्णाला आणि 6वा झटका मैदानावरती या सावरा संघाला. डीजे 1 मिनिट आपण थांबायचंय. तर ओला संघाचं संघटन एक
किशोर म्हात्रे, आपणास विनंती आहे की आपण नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना संपल्यानंतर लगेच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे, कारण आमच्याकडे वेळेची फार कमी आहे. दोन्ही संघांना विनंती असणार आहे की शिरगाव संघ आपणास सुद्धा विनंती की आपले फलंदाज लगेच आपण पाचारण करा, कारण आज आम्ही 2 तास उशीर आहोत. त्यामुळे आम्हाला हे वेळ कव्हर करायचे, त्याची आपण नोंद घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. थँक्यू. चेंडू पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून फलंदाजी केली जाते मैदानावरती. अक्रॉस द क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. जर तुम्हाला अक्रॉस द क्रिकेट खेळायचं असेल तर तुमचा फुटवर्क चांगला हवा, तुमची चेंडूवरती नजर खूप चांगली हवी, तुमचं शॉट सिलेक्शन चांगलं हवं, तुमचं टायमिंग चांगला हवा. मग ते 4 गोष्टीपैकी कोणती गोष्ट अचूक पद्धतीने सादर करता आलं नाही आहे या सावरा संघाला. आणि आमचा प्रेक्षक वर्ग थोडासा नाराज होतोय, कारण प्रेक्षकांना एकच चित्र हवं असतं सर, सामना रफ अँड टफ, शेवटच्या क्षणापर्यंत झुंजार वृत्ती 2 संघाच्या माध्यमातून आवश्यक असते. आमच्या लाडक्या रसिकांना चेंडू हवेमध्ये जज केलं जात आहे. अजून एक झेल मैदानावरती, फलंदाज बाद 7वा हादरा सावरा संघाला आणि एकतर्फा सामना मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, कारण भालगाव संघ हुकूमत गाजवतोय या हिंदू हृदय सम्राट चषक 20 सत्रामध्ये. नवीन फलंदाज येतोय लहू मते. सर जे 12 प्रतिनिधी आले सावरा संघाचे ते वेळी या ठिकाणी आले. पहिलं सत्र कंप्लीट झालं तरी खूप स्मित हास्य होतं त्यांच्या चेंडूवरती. मग आता आवाज थोडासा शांत झाला सर, कारण त्यांचा संघ पूर्णपणे बॅकफुटला आला. त्यांचं सुद्धा स्वप्न होतं या हिंदू हृदय सम्राट चषक 20 सत्रामध्ये अस्तित्व टिकून राहावं या सावरा संघाचं. मग ते अस्तित्व संपुष्टात आणलंय या भालगाव संघानं. अक्रॉस द बॅटने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता, खेळायचं होतं चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मग ते चेंडू ट्रॅव्हल होतं स्क्वेअर ऑफ द विकेट. तोपर्यंत अजून एक सिंगल मैदानावरती, जी सिंगल मध्ये ती सामना जिंकून देणार नाहीये, कारण सामन्याचं चित्र खूप सोपं होतं. आणि आम्ही आयोजकांना विनंती करतोय, खेळपट्टीवरती थोडासा धुळीचा प्रमाण वाढलाय. आमचे पंच आम्हाला कॉल करतायत, खेळपट्टी आपण क्लीन करायची आहे, कारण यानंतर एक मोठा सामना रसिकांच्या भेटीस येईल. ओवळे वर्सेस शिरगाव. बदलापूर परिसरातील एक मोठा संघ तुम्ही पाहू शकाल. तर एका बाजूनं उरण परिसरातील रायगड जिल्ह्यातील एक दादा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजे हा ओवळे संघ. सामना जिंकलाय मैदानावरती, तो म्हणजे या बालगाव संघानं जबरदस्त ताकद दाखवली मैदानावरती. 5 षटकं बाल संघानं फेकली, फक्त आणि फक्त 18 धावा मैदानावरती खर्च केल्या या भालगाव संघानं आणि तब्बल 36 धावेनं मैदानावरती दणदणीत विजय या भालगाव संघानं प्रस्थापित केला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मैदानावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अष्टबल भूमिका ज्या खेळाडूंना सादर केली भालगाव संघाच्या माध्यमातून, म्हणजे जगदीशने खूप चांगली फलंदाजी केली होती. मग या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सोमनाथ राणे. 2 फलंदाजांना बाद केलं गोलंदाजी करत असताना आणि फलंदाजीमध्ये